खर तर हे असले विधी करताना खूप त्रास होतोय मला. माझी मुलगी अशा मुलाशी लग्न करते ज्याच्याकडे सध्या जॉब नाही आणि माझ्या मुलीच्या मालकीची कंपनी आहे. माझी अमेरिकेची स्वप्न पूर्ण होऊ दे. खूप सुखी ठेवेन तुमच्या मुलीला. आधी तिच्या काळजीपोटी आतापर्यंत आमचं लग्न मोडण्यासाठी प्रयत्न करत होतात ना, आता तुम्हाला पटेल तुमची मुलगी माझ्यासोबत खूप सुखी असणार आहे. तात्या कुठेच दिसत नाहीये. कुठे शोधू तात्यांना? तात्यांना सिद्धूला सरप्राईज द्यायचंय आणि नेमकं हे लेटर न देता मी दुसरंच लेटर पाठवलं. त्या चाल्डरने लग्नात घोळ केला तसा ह्या लेटरमुळे जर घोळ झाला तर त्या चाल्डरला जसं तात्यांनी मारलं ना तसं काठीने मला धू धूत होतील. काय करू मी आता? तात्या कुठे आहात तुम्ही? तुमन्या ते लेटर तात्याने दिलं का? कधीच. अरे ते लेटर चुकीचं होतं. हे लेटर तुझ्याशी काय गप्पा मारत बसलो. तात्या कुठे? मगाशी त्या साईडला बघितलं. तिकडे? हा. हो बाजूला. आपण कन्यादान करून घेऊ. चला मुलीचे आई वडील इकडे या. कन्यादान करण्यासाठी. एक मिनिट. रत्नाक्का, काय ग? तुम्ही सुद्धा माझ्या मॉम डॅड बरोबर माझं कन्यादान करावं अशी इच्छा आहे माझी. तुम्ही मुलगी मानलाय ना मला. मला या घरची सून मानण्यापेक्षा तुमची मुलगी माना. तुला आठवतंय ते सगळं? मला आई मानलं. आधी ती जरा वेडी आहे का? आधी त्या सखाला भाऊ काय मानला, त्यांनी नवऱ्या मुलाचा काम केलं. आता हिला आई मानली तर कन्यादान करायला सांगते. सॉरी मॅडम, तो अधिकार फक्त माझा आहे आणि मी तो कोणालाही देणार नाहीये. महालक्ष्मी, जरा शांत राहतेस का? उगाच नको तिकडे वाद घालायला जाऊ नकोस तू. आणि खरंच तुला या रिच्युअल्स मध्ये एवढा इंटरेस्ट आहे? तो उगाच कांगावा करू नकोस. अरे पण ते आधीच त्या लेटरचा इम्पॅक्ट पडलेला नाहीये. एवढा मोठा मान देव केला. लहान असून सुद्धा मोठी झालीस तू. थँक्यू. तू म्हंटलंस ना, हे आता सगळं आलं बघ. हा मान आहे ना तुझ्या आई बाबांचा. हक्क आहे तो त्यांचा. नशीब तिला तरी कळतंय. पण रत्नाक्का, अगं तू त्यांच्यापासून इतक्या लांब इथे येणार आणि मी आहेच नाही इथे. हा, तुझे लाड करायला. सासू म्हणून नाही, हा आई म्हणून. चला, व्याही विहीण बाई, आपल्या मुलीचं कन्यादान करा. हो. गुरुजी, हे 7 फेरे झाल्यानंतर अजून काही विधी असतील ना, ते झाले की मला जरा सांगा. कारण मला माझ्या कुटुंबाला आणि या नवीन दाम्पत्याला एक सरप्राईज द्यायचंय. अहो, मुहूर्त चुकलेला नाहीये ना, त्याच्यामुळे आता तुम्हाला हवा तेवढा वेळ घेऊ शकता. चला. ठीक आहे, सरप्राईज लेटर. अरे, इतकं आलास पण तुझे लेटर घेऊन? तात्या हे माझ्या बरोबरच होतं, पण तुम्ही माझं ऐकूनच घेत नाही. पण मग हे लेटर जे आहे माझ्याकडे, हे काय तू ताईसाठी लिहिलेलं लव्ह लेटर आहे की काय? तात्या, माझ्यासाठी नसेल ना ते, ऐश्वर्यासाठी असेल. काय तात्या, सरप्राईज वालं लेटर हे घ्या. बरं ठीक आहे.
ह्या लेटरने मला खूप फिरवलं. कुठून हे लेटर माझ्या हातात पडलं? पण काय याच्यात कसलं लेटर येतं बघू. अमेरिकेचं जॉब लेटर. सिद्धू अमेरिकेला जाणार आहे. काय मिस्टर मिलिंद करमरकर, काय झालं तुमच्या प्लॅनचं? आपटलाच ना तोंडावर. हे गावातले लोक, हे देशमुख आपल्यावर भारी पडतात. वाह, आता कसा जातोय तो सिद्धार्थ अमेरिकेला? उलट ते दोघही जण आता इथेच राहणार. आता सिद्धार्थची स्वतःची फॅक्टरी असणार. म्हणजे आम्ही तुमच्या स्टेटसला आलो अशा बढाया मारतील या बायका. आता कळलं का मी का धडपडत होते की हे लग्न होऊ नये म्हणून? आता आपण काहीच करू शकत नाही मिलिंद. ही प्रॉपर्टी खूप मस्त आहे, आपण घेऊया. इथे मोठं रिसॉर्ट असेल. मी एकेकाला कन्व्हिन्स करतो. काय झालं त्याचं? तू जरा शांत बसशील का? माझं डोकं नको खाऊचं. माझ्यावर चिडून काय होणार आहे? त्या म्हाताऱ्याने जो मास्टर स्ट्रोक खेळलाय त्याचं काय? सिद्धार्थची स्वतःची फॅक्टरी, त्याचे स्वतःचे डिसिजन, तोच सीईओ असणार, त्याचे प्रॉफिट वर त्याचं इथे हक्काचं घर पण असणार आहे मिलिंद. एवढं सगळं सोडून का कोणी अमेरिकेत जॉब करून सेटल होण्याचं स्वप्न बघेल? नो मिलिंद, आता तो अमेरिकेलाच काय मुंबईला सुद्धा जाणार नाहीये. आपल्या मुलीला आता गावातच आयुष्य काढावं लागणार आहे. आपली सगळी स्वप्न संपली आहेत मिलिंद. हे ऍक्सेप्ट कर. तू जरा शांत राहा. मला जरा विचार करू द्या. काय विचार करतोस? आता काय होणार आहे? संपलंय सगळं. मला तर भीती वाटते की उद्या हीच लोक आपल्यासमोर मीटिंगसाठी बसलेली असतील. आपल्यालाच त्यांच्या मागे एखादं बिझनेस प्रपोजल घेऊन धावावं लागेल. मिलिंद, ते लोक आपल्याला जॉब ऑफर वगैरे करतील का रे? नाही नाही. आता एक शब्द जरी पुढे बोललेस ना तू, तर तुला गाडीतून उतरेन खाली. तुला दुसरं काय जमतं? माझ्यावर चिडण्यापेक्षा त्या देशमुखांचा माज उतरव ना. शांतपणे प्लॅन करून काही होत नसतं मिलिंद. आता मला ना माझ्यानुसार वागू दे. मला प्लॅन करू दे. कळलं? चल उतर गाडी. उतर गाडीतून खाली. तुला सांगून समजत नाही. चल उतर उतर. ओके, काम डाऊन. नाही बोलत मी काही, बसते शांत. असं रस्त्यात गाडी थांबून काय होणार आहे? चल. आदिती, ये बस. अगं त्यांच्या मांडीवर बस. मांडीवर? अगं प्रथा आहे अशी. सून मुखाच्या वेळेस नव्या सुनेला सासू लाडाने मांडीवर बसवते. मोठ्या बाई, आता सुनेला भेट द्यायची आहे. गिफ्ट? काय गिफ्ट देणार आहे मोठ्या बाई? अहो, हो, आलो आलो. हिऱ्यांचे कानातले आणले. तू घातल्याशिवाय याची शोभा नाही वाढणार.
व्याही आता झाल धरायची बर का. ते काय असतं? सांगते. अर्चना, तूप तयार आहे ना? हो बाई आणते हा. चला, सगळ्या देशमुखांनी बसून घ्या. हो चला चला ताई चल ग. विहीणबाई, हे सूप म्हणजे झाल आहे आणि तुम्ही दोघांनी ही झाल आम्हा देशमुखांच्या डोक्यात धरायची. का? अहो, ही झाल धरणं याचा अर्थ असा आहे की अदिती जी आतापर्यंत करमरकरांची जबाबदारी होती ती आता तुम्ही देशमुखांवर सोपवलीये. मीनबाई, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आदिती आता आमची जबाबदारी आहे. तिला आम्ही काहीही कमी पडू देणार नाही. हे घे, दोघांनी धरा. या. अहो, आदितीवर धरा. आता देशमुख झालीये ती. बघा दीदी, मी तुला आत्ताच सांगून ठेवते, तू या सुनांच्या टीम मध्ये जायचं नाहीस. या घरामध्ये मी जे काही सांगते ना तेवढंच आणि तेच ऐकायचं. मीच बरोबर असते कारण मी ओरिजिनल देशमुख आहे. हा बरोबर. शेवटी देशमुखांची शान त्यांच्या सुनाच आहेत बर का. कशाला मांडताय तुम्ही आता? मोठ्या बाई, सगळंच कसं गोडगोडो. थोडा तिकटाचा झणका असल्याशिवाय मजा नाही बघा. मग काय, अगं सगळेच आनंदी आहे पण तशी मजा नाहीये. हो, विहीनबाई थोड्या शांत शांतच होत्या लग्नात. नो, असं काही नाहीये. मी खूप खुश आहे. माझ्या मुलीचं लग्न आहे ना. हो, पण थोडी मज्जा हवी ना. रुखवत खेळूया का? अगं, ती जुनी प्रथा आहे आणि आता त्याची काय गरज आहे. आणि तसंही आधी तिच्या घरामध्ये बायका माणसं कुठे आहे, तेव्हा त्याचं निमित्त वेगळं असायचं. बायकांमध्ये त्यासाठी वेगळा उत्साह असायचा. आणि आता तसंही आधी तिच्या घरामध्ये बायका माणसं कुठे. पण हे काय असतं? अगं, वर पक्ष आणि वधू पक्ष एकमेकांसमोर बसतात आणि एकमेकांची उणीधुणी काढतात. ही प्रथा आहे. पल्लू, अगं असं सांगितलं तर त्या घाबरतील ना. नाही हो विणबाई, असं काही नसतं. अहो, लग्न समारंभामध्ये असे काही हेवे दावे झाले तर मन मोकळं करायचं आणि पुढे चालायचं, एवढाच हेतू. आणि कसं आहे ना विहीणबाई, या खेळामध्ये आम्हाला म्हणजे वर पक्षाला तुम्हाला काही टोचून बोलायचं असेल तर तुम्ही खेळताना बोलू शकता. इंटरेस्टिंग आहे. खेळूयात ना. अहो, तुमच्या घरात तर दोनच माणसं आहे, मग रुखवताचा खेळ कसा खेळणार? मी आहे ना, आदिती ताईंचा भाऊ आणि मॉमचा मुलगा. काय मॉम? मी आदितीचा मित्र आहे, म्हणजे मी तिच्या माहेरूनच ना. हे गाईज, मला पण महालक्ष्मीने आणलंय, सो मैं भी हूँ. वा, चादर भाऊ पण आहे आपल्या बरोबर. मी पण खेळणार हा आदितीच्या टीम मध्ये. रत्नाक्का आणि मी एकाच टीम मध्ये असल्यावर मज्जा नाही येणार बाई खेळायची. मी पण जाऊबाईंच्या बाजूने. जाऊबाई मला बहिणीसारख्याच आहेत ना. हो, मला काय वाटतं की आपण यात न पडलेलंच बरं है ना बापू. बाळा, आता हे रुखवत खेळणार आहे. आता चहाचा आपल्यालाच बघावं लागणार आहे. मग चला चला चला. रत्ना, बाकी सगळं ठीक आहे
पण तू जरा सांभाळून खेळ बरं का. तात्या आला आलं रुखवत त्यात होती बैलगाडी. आला आलं रुखवत त्यात होती बैलगाडी. बैलगाडीत होती धान्याची पोती. अशी कशी हो तुमची मुलगी जिला कळत नाहीत नाती. मुलीला नात्याची सवय नाही तरी घेईल सांभाळून पोर आमची भोळी. काय ग काय झालं? बैवाची आता एवढे दिवस राहिले मी इथे, पण तरी आज सून बनून आल्यानंतर खूप वेगळं वाटतंय. आधी इथे राहत होते तेव्हा अगदी किचन मध्ये जाऊन ग्लास घेऊन पाणी पिताना काहीच वाटायचं नाही, पण आता एकदम परमिशन घ्यावीशी वाटते. मी काही केलं, माझ्या हातून काही चूक झाली तर कोणी दुखावणार नाही ना, हा विचार येतो. आधी या घरातल्या परंपरा पद्धती मला माहित नव्हत्या, तेव्हा सगळेच त्याकडे मजेत पाहायचे. तेव्हा गेस्ट होते म्हणून सोडून दिलं. आता जबाबदारी वाटते. या घरची सून म्हणून आता काही माझी कर्तव्य आली आहेत, तुमच्या अपेक्षा आल्या आहेत. बैवाची खूप टेन्शन आलंय. अगं वेडी आहेस तू. इतकी दिवस झालं घरातलं वातावरण बघतेस ना तू. कोणी ओरडणार नाही आणि कोणी ओरडलं तर मी आहे ना. अगं लग्न झाल्यावर थोडस भांबवल्यासारखं होतच, आणि तूच काय घरातल्या प्रत्येक सुनेचं असंच झालंय. त्या जशा होत्या ना त्या तशाच आजही आहेत. सुमित्राचा हळवेपणा, ताईचा खमकेपणा आणि नानीचा वेंदळा कारभार आणि पल्लू अर्चनाचा खट्याळपणा या घरानं तसाच जपून ठेवलाय. अगं तू पण घाबरू नकोस. जशी आहे ना तशीच राहा. मोकळेपणानं वाग. प्रत्येक जण वेगळा असला तरी एकमेकांना जोडून ये. सुखात ये आणि घराची चूल एक असेपर्यंत हे घर बांधून राहा. अरे अजून एक दिवस राहिला असतात तर. आता असं नका म्हणून, तेथून पाय निघणार नाही आमचा. यो ऑलरेडी मी पण खूप मिस करेल तुम्हाला सगळ्यांना. यु नो मी आजपर्यंत खूप माणसांचे इव्हेंट प्लॅन केले, बट एकत्र असलेल्या खूप माणसांचा पहिलाच इव्हेंट प्लॅन केला. ऑथेंटिक. थँक्स ऑलरेडी. चॅन्डलर, मी तुला खूप बोललो, रागवलो. राग आला असेल ना? येस येस आहे ना, बट हे आता चॅन्डलर बोललात ना म्हणून. ते जण एकदा बोला ना. ए चॅन्डलर गाढवा. अरे गाढवा. आता छान वाटतंय. हे बघा, तुम्ही आता जाताय, हा रस्ता विसरायचा नाही हा. नाहीतर मी तुला घरात ना आणि तुला इव्हेंट मधनं खेचून आणेन. कधी खूप एकटं वाटलं ना तर नक्की गुळपुळीचा रस्ता आठवेल. मिस करेल सगळ्यांना. हा पण पुन्हा नक्की येईन. ऑलरेडी तात्यांनी फॅक्टरीचं सांगितल्यापासून अक्षरशः मी गॅसवर आहे. माझ्या घरातली खूप चांगली आणि साधी माणसं आहेत. यांना न दुखवता कसं सांगू हेच कळत नाहीये मला. मला एक सांग, तू तुझ्या डिसिजनवर फॉर्म आहेस ना? हो सर, मी ठाम आहे. मला ऐकतं काही नकोय, पण माझ्या माणसांना दुखवून नाही चालणार. घटाबुट आदिती, तिला काय वाटतं? अदितीचा काही प्रश्न नाही. उलट मला खात्री आहे की अदिती मला सपोर्ट करेल. सर, आम्ही दोघांनी मिळून ठरवलं होतं की लग्नानंतर अमेरिकेला जायचं. आम्ही दोघं मिळून घरातल्यांना समजावू. सर,
पुढच्या तयारीला पण लागले. काही कंपनीजला मेल पण केले आणि विजाचे सगळे डॉक्युमेंट सुद्धा रेडी. मी आणि आदिती आम्ही दोघं मिळून घरातल्यांशी बोलू. गुड. डोंट वरी, मी तुझ्या पाठीशी, तू एकटा नाही. तुला बघितलं ना की मला माझं तरुणपण आठवतं. ही अशीच कामं करण्याची जिद्द. माझी सुद्धा जॉईंट फॅमिली. मी त्यांच्या विरोधात जाऊन स्वतःचा बिझनेस उभा केला, मोठी स्वप्न बघितली आणि आज या पोझिशनला आहे. तो सुद्धा ऐक, काही मदत लागली तर सांग. हो सर. वा मिलन, मानलं तुला. हातातून गेलेली मॅच परत आणलीस. निदान या लबाडीसाठी तरी मी तुझं कौतुक करू शकते. भैयाजी काय झालं? काही नाही ग, आपल्या घरातली परंपरा. म्हणजे अगं इतक्या जणांचा स्वयंपाक करायचा म्हणजे स्वयंपाक येओ अगर ना येओ गोंधळ होणारच. अगं प्रत्येक सुनेनं गोंधळ केलाय पहिल्या दिवशी. त्यात मी सुद्धा आहे बर का. काय झालंय? मी काय केलंय? अगं काही नाही, या भांड्याखालची धग कमी करायला विसरलीस तू आणि सगळा शिरा करपला. काय? अगं 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 हे घे. भैयाजी सॉरी, ते मोठ्या बाईंनी मला बोलावलं म्हणून गेले मी. अगं स्वयंपाकघरात अशा चुका होतातच, पण हे पुरुषांना कुठे कळतंय. ते सुधारून कसं खाऊ घालायचं ही सुद्धा एक कला आहे. हे बघ आता ना मी जसं सांगते ना तसं कर. आता हा करपलेला शिरा आहे ना तो सगळा काढ, असं वरती छान सगळ्यामध्ये मिसळ. बस येईल. बोल ना. काय करतोय सिर? काय नाही. मी तुला खूप मिस करते. मी पण करतो. चॅन्डलरने आपल्या लग्नातले काही फोटोज पाठवले, तेच बघत होते. सिड, फायनली आपलं लग्न झालंय आणि आता आपण एकाच घरात आहोत तरी सुद्धा वेगवेगळ्या रूम्स मध्ये आहोत. उद्या आहे ना पूजा आता. गच्चीत भेटूया. कशाला? म्हणजे तू दमली असशील ना. झोप लवकर, आराम कर. नाही ना, नाही येते झोप मला. बोल ना तू माझ्याशी. तू मिस नाही करतेस का मला? अगं करतोय मी. तू कामात आहेस का? नाही असं काही नाही, बोल ना. नाही ठीक आहे. तू नीट बोलत सुद्धा नाहीयेस माझ्याशी. मी इतकी रोमॅन्टिक झालीये. लग्न झालंय आपलं. सिड तुला कळतंय का? मी आता तुझी बायको अदिती सिद्धार्थ देशमुख बोलते तुझ्याशी. हो अदिती, पण एवढंच. जाऊ दे, झोप तू. आणि आता तसेही फक्त काही तास, त्यानंतर आपण एकत्रच असणार या घरात कायमचे. हॅलो. अरे ऐक ना, जीजी ग्रँडसन कंपनीतून ऑफर लेटर आलंय मला. ते तुला फॉरवर्ड करतो, तू जरा एकदा बघून घे ना. बरं ऐक ना, परत कॉल बॅक करतो. अरे आधी तिचा फोन येतो. हो थँक्यू. तुला देशमुखांच्या सुनेचं फील हवंय ना? तू एक काम कर, रस्ता आकाशी बांध, येईल फील तुला. ए आदिती, असं काही नाहीये. यांना ना किंमत नाहीये माझी. पण तू माझा मान ठेवतेस ना. तुझ्याशी नाही भांडणार मी. हो का? बघू. पण एक चांगलं झालं, आपल्या घरात गाडी चालवणारी सून आली. आता कुणाला मस्का लावायला नको. हो का? हा? बघू ना, कधी ना कधी आदिती नसेल तेव्हा यालच माझ्याकडे.
तेव्हा बघेन. काय झाली का तयारी? हो. या या. अरे सका पाणी आण प्यायला. गुरुजी आम्ही सगळी तयारी करून ठेवली आहे. तरी तुम्ही काही राहिलं असेल तर बघून घ्या. या सिद्धू अदिती या. हा बाळकृष्ण घ्या. तुमच्या हाताने ठेवा. आज सत्यनारायणाची पूजा आहे. प्रार्थना करा तुमच्या इच्छा स्वप्न सगळे पूर्ण होतील. तात्या, बयोबाई, माझ्या आदितीला सांभाळाल ना? आजवर या घरातल्या कुठल्याही सुनेला या घराचा त्रास झालेला नाही. ते आदितीलाही होणार नाही. आम्ही तिची नीट काळजी घेऊ. मी वचन देतो तुम्हाला. नाही, तुम्ही काळजी घ्यालच तिची, पण ते दोघही जण यंग आहेत ना, त्यामुळे त्यांना स्वतःची स्पेस हवी असं वाटूच शकतं. मे बी पुढे मागे कधी आपण दोघच राहू, वेगळे राहू, अमेरिकेला जाऊ, लंडनला वगैरे जाऊ असंही त्यांना वाटू शकतं. पण त्यावेळेला तुम्ही त्यांना समजवा की हे जे काही वाटतंय ना ते तात्पुरतं आहे आणि इतकं सोपंही नाहीये. उलट इथे सुखी आणि सेटल आयुष्य आहे. शक्यच नाही. त्या दोघांनी कुठेही जाऊ नये, त्यांना टेन्शन नको म्हणून तर हे सगळं उभारलंय. तुम्ही नका काळजी करू. आम्ही त्यांना कुठेही जाऊ देणार नाही. अदिती बेबी, तू खूप लकी आहेस. खुश राहा. सिद्धार्थ, तात्यांनी एवढी मोठी जबाबदारी टाकली आहे तुझ्यावर. आय नो यू आर व्हेरी इंटेलिजंट. मला पूर्ण खात्री आहे की तुमची इंडस्ट्री तू खूप मोठी करशील. खरंय, खरंच तात्यांनी खूप मोठं डिसिजन घेतलंय. म्हणजे फॅक्टरी ओपन करताय. सिद्धार्थ, तू खुश आहेस ना? काय एवढी मोठी अनाउन्समेंट केली आहे. तुझ्यावर खूप मोठी जबाबदारी त्यांनी सोपवली आहे. तुझ्या मनात वेगळं काही नाहीये ना? वेगळं वेगळं काय? नाही नाही, वेगळं मनात होतं, पण ते आता नाही. सिद्धू, मला तुझा खूप अभिमान वाटतो. तात्या, सिद्धूने अमेरिकेची ऑफर फेटाळून लावली. आणि तात्या, काल ते तुमच्या हातात लेटर होतं ना, ते चुकीचं लेटर होतं. तात्या, तुम्हाला मी सांगतो, हे तात्यांच्या हातातच द्यायचं. हे लेटर कोणतं? हे तर तात्यांनी दिलेलं सरप्राईज लेटर आहे. अहो तात्या, दुमल्याने तुम्हाला चुकून दुसरं लेटर दिलंय. अरे पण मग मी दिलेलं लेटर कुठे आहे? ठीक आहे, सरप्राईज लेटर, अमेरिकेचं जॉब लेटर. तात्या, तुम्ही सिद्धूवर जेव्हा जबाबदारी टाकली ना, त्यानंतर त्यांनी सगळं ठरवलं की आपलं आयुष्य आता गावासाठी. आपल्या गावाच्या तरुणांसमोर त्यांनी मोठा आदर्श उभा केला. परदेशात जाऊन नोकरी करण्यापेक्षा आपल्या देशासाठी, आपल्या गावासाठी, आपल्या गावातल्या लोकांसाठी काम करायचं असं त्यांनी ठरवलं. काय? हा, नाही म्हणजे खूपच चांगला विचार. हो, काल म्हणाला मला. त्याच्यासमोरच मी ते लेटर चुरगळून फेकून दिलं. सिद्धू, मला तुझं खूप कौतुक वाटतं रे. मी काल तुझ्याशी असं वैतागून बोलायला नको होतं. चिडली आहेस?
चिडले नाहीये, हर्ट झाली थोडीशी. सिड, लग्नानंतरची पहिली रात्र होती. अरे, प्रत्येक मुलीच्या मनात थोडीशी भीती, संकोच, एक्साइटमेंट अशा खूप फिलिंग्स असतात. आपण एकमेकांशी गप्पा मारल्या असत्या, आपलं आतापर्यंतच प्रेम, पण तू झोपलास रे. सॉरी, चुकलो मी. इट्स ओके. नंतर मग मी सुद्धा स्वतःला समजावलं, खरंच थकला असशील तू, ऑकवर्ड झालं असेल तुला. पण जे काही असेल ना ते सांगत जा रे. आपण आधी एकमेकांचे मित्र आणि नंतर नवरा बायको. अदिती, म्हणून तुला ओ काही नवदाम्पत्य, जमतीये की नाही तुमची रात्र? हा, तिकडे कुलदैवत तुमच्या दर्शनाला थांबलंय. आले. मिठीत दिलासाही हवा, पुरेसा भरोसा, गर्दीत थोडासा आडोसा, सुखाचा उसासाही हवा. धागाला त्यातला, ओघ्या तो त्यातला, गुंफून गोफ हा विळायला हवा. काल तर खूप रोमॅन्टिक होत होतं. आता काय असतं? नाही, बोलावतायत खाली. सीट जाऊ दे मला, त्या बोलावत. अरे त्या बोलावतायत. अदिती, आज तुला सगळं सांगून टाकेन.